चला पाहूया डोरेमॉनच्या एका सिनेमाची गोष्ट जिथे शूटिंगचा सेट खरं युद्धाचं मैदान बनतो. काय होईल जर सिनेमातले सुपरहिरो चक्क खऱ्या मिशनवर निघाले तर? ही सगळी गोष्ट सुरू होते नोबिताच्या एका साध्या इच्छेमुळे. त्याला सुपरहिरो बनायचं होतं. पण त्याचे मित्र जियान, सुनियो आणि शिजुका त्याला न घेताच स्पेस गार्डियन्स सिनेमा बनवत होते. इथे एंट्री होते डोरेमॉनच्या ग्रेड अप लाईट गॅजेटची. हे गॅजेट सिनेमाला खरं बनवतं. बघा, या लाईटमुळे शिजुकाला खरोखरच सुपर पॉवर्स मिळतात. ती उडू शकते. आत्ता मात्र सगळे मिळून एक नवीन सिनेमा बनवायचे ठरवतात. नोबिता आणि डोरेमॉनही आता हिरो बनणार. पण काय होतं जर हा सिनेमाच खरा झाला तर? कारण तसंच काहीसं घडणार होतं. अचानक ॲरॉन नावाचा एक एलियन पृथ्वीवर येतो आणि त्याला वाटतं हेच खरे हिरो आहेत. तो सांगतो की त्याच्या पोखरू ग्रहावर स्पेस पायरेट्सने हल्ला केलाय आणि त्याला मदत हवी आहे. आता या मित्रांना कळतं की हा सिनेमा नाही तर खरंखुरं मिशन आहे, जिथे धोका खरा आहे. या समुद्री चात्यांना पोखरू ग्रहाचा मौल्यवान डायमंड स्टार चोरायचा असतो. त्यासाठी ते ग्रहच नष्ट करणार असतात. खूप घाबरलेले असूनही हे मित्र ॲरनला मदत करायचं ठरवतात. ते खरे हिरो बनायला तयार होतात. पोखरू ग्रहावर पोहोचून ते लगेचच एक प्लॅन बनवतात. स्पेस टॉवरमध्ये घुसून साच्यांना रोखायचं. पण त्यांची खरी लढाई सिनेमासारखी सोपी नसते. त्यांना खऱ्या सुरक्षा रक्षकांचा सामना करावा लागतो. आता या पाचही मित्रांना त्यांच्या खास गॅजेट पॉवर्ड सूटचा वापर करून पायरेट्सशी लढावं लागणार होतं. आणि याचवेळी नोबिताची खरी सुपर पॉवर समोर येते, ती म्हणजे त्याची अचूक नेमबाजी. वेळ खूप कमी आहे. ग्रह वाचवण्यासाठी आता फक्त 5 मिनिटं उरली आहेत. शेवटी ग्रह वाचवण्याची जबाबदारी नोबितावर येते. त्याला पायरेट लीडरचा सामना करावा लागतो. डोरेमॉनच्या गॅजेट्स आणि सगळ्यांच्या हिमतीमुळे ते ऐन वेळी पायरेटचा प्लॅन उधळून लावतात. ॲरॉन त्यांना म्हणतो, माझ्यासाठी तुम्हीच खरे हिरो आहात. ग्रह वाचतो, खलनायक हरतात आणि हे मित्र एका मोठ्या अनुभवासह परत येतात. तर मग हिरो बनण्यासाठी गॅजेट्सची गरज असते की फक्त वेळेवर मदत करण्याच्या धैर्याची?